वारा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षपदासाठी निकिता निलेश गंधे निवडणूक लढवित आहेत. घरोघरी जाऊन प्रचार त्या करीत आहेत. मागच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या गीतांजली कोळेकर विजयी झाल्या होत्या. आता 2025च्या निवडणुकीत वाडा शहरातील जनता नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतील हे 3 डिसेंबर निवडणुकीच्या निकालात समोर येईल. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली आहे. त्या वाडा नगरपंचायतीमध्ये सध्या तिरंगी लढत आहे. मागच्या वेळेला तुम्हाला सत्ता होती, तुमचा नगराध्यक्ष होता. यावेळेस कसं आव्हान तुम्ही असणार तुमचं? फक्त मागच्या वर्षी नाही, तर किमान 20 वर्ष गेली सत्ता शिवसेनेने भोगली आणि वाडेवासियांची सेवा केली. सातत्याने शिवसेनेवर धर्मवीर आनंद दिघे साहेब, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वांवर प्रेम करणारं वाडा शहर आहे. आणि सातत्याने निवडून येणारे लोकप्रतिनिधी किंवा नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर आणि सर्व नगरसेवकांनी एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. डम्पिंग ग्राउंडसारखी मोठी समस्या एक लिलेया पद्धतीने नगराध्यक्ष कोळेकर मॅडम आणि त्यांच्या कमिटीने सोडवली, तर जी भीषण समस्या वाड्यासमोर होती. त्याचबरोबर अनेक विकासाची कामं वाड्याची झालेली दिसतात. शिवसेना पक्षप्रमुख तत्कालीन त्यावेळेचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातूनच हा विकासाचा जो अजेंडा आहे तो राबवला गेला आणि निधी प्रत्येक क्षणाला उपलब्ध होत गेला आणि त्या माध्यमातून कामं झाली. जी प्रलंबित कामं आहेत त्यात पाणी योजना इम्प्लिमेंट करणं, नगरांना, आदिवासी पाड्यांना हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगराध्यक्ष निकिता गंधे म्हणजे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रयत्न करतील. आणि वाहनतळ ही वाहतुकीची मोठी समस्या वाड्यासमोर आहे, ती सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. वाड्याचा मोठा तलाव आहे, लोकांना फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि एक तलाव सुशोभीकरण व्हावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न नगराध्यक्ष किंवा आमची नगरसेवक निवडून आल्यानंतर याला प्राधान्य देतील. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, आदिवासी पाड्यांमध्ये असे रोजगार निर्मिती या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष शिवसेनेचं आहे. शिवसेनेचं जाळं एक खालती ग्राउंड लेवलला शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेत्यांनी काम करतात. वाड्यातली माती आणि वाड्यातली जनता ही आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा पुनश्च वाडा नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार एवढं निश्चित. सर्व वाडेवासियांना मी आव्हान करतो की आपलं बहुमोल मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल निकिता गंधे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल निशाणीवर काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांची निशाणी हाताचा पंजा आणि बहुजन विकास आघाडीचे जे आहे त्यांची निशाणी सिटी असं महाविकास आघाडीचं गठबंधन आणि ते येणाऱ्या काळात निश्चितपणे वाड्यातले सुदान नागरिक, वाड्यातले मतदार आम्हाला न्याय देतील आणि त्यांचा माझा भावनिक आव्हान. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe for more content.